Hello student, before this lecture we have already completed the elements of novel. Today we are going to learn types of novel. आता नॉवेलचे टाइप्स कुठले आहेत बघा. फर्स्ट वन रिअलिस्टिक नॉवेल. आता ओळीनं मी वन बाय वन नॉवेलचे टाइप्स रीड करते, नंतर आपण ते डिस्कस करूया. फर्स्ट रिअलिस्टिक नॉवेल, सेकंड पिकरेस्क नॉवेल, थर्ड हिस्टोरिकल नॉवेल, फोर्थ epistolary novel, fifth gothic novel, sixth autobiographical novel, seventh allegorical novel, eighth utopian or dystopian novel, then stream of consciousness novel, and last one building Jostroman novel. Okay, see this first one, realistic novel. Here realistic novel मध्ये काय एक्सप्लेन केले बघा. पेज नंबर 176, 176 पेज नंबरवर त्यांनी टाइप्स ऑफ नॉवेल फॉर्म दिले बघा. त्यातलेच हे पॉइंट्स आहेत. रिअलिस्टिक नॉवेल, द रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन that gives the effect of realism. Sometimes this is also called a novel of manner. आता रिअलिस्टिक नॉवेल मध्ये कादंबरी म्हणजे कुठली, वास्तववादी म्हणतो आपण. इट कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स विथ मिक्स्ड मोटिव्स. बघा, कॉम्प्लेक्स कॅरेक्टर असतात, मिक्स्ड मोटिव्स असतात, दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉवेल interact with characters and undergo plausible and everyday experience. म्हणजे समाजातील म्हणतो आपण मुळापर्यंत रुजलेल्या काही म्हणतो आपण अंधश्रद्धा असतील किंवा अशा काही पारंपरिक गोष्टी असतील त्या दर्शवण्याचं काम ह्या रिअलिस्टिक नॉवेलमधून कॅरेक्टर थ्रू केलं जातं. देन सेकंड पिकरेस्क नॉवेल. पिकरेस्क नॉवेलमध्ये एक प्रकारे थोडंसं म्हणतो आपण, हा पिकरेस्क वर्ड कशापासून तयार झालाय बघा. Spanish word picaro. The word picaresque is originated from the Spanish word picaro. म्हणजे थोडंसं बदमाश किंवा असं एक आपण म्हणतो समथिंग वी फ्रायटन्ड फॉर दॅट कॅरेक्टर, डिसरेप्युटेबल वर्ड किंवा पर्सन, एसेंट्रिक, एक बदमाश असल्यासारखं. प्रोटॅगोनिस्ट हा फॉर्म जरी आपण महत्त्वाचं म्हटलं कथानकामध्ये किंवा कादंबरीमध्ये कॅरेक्टर अतिशय महत्त्वाचं असतं, पण ते कॅरेक्टर लक्षात घ्या रफ लेवलचं असते, लक्षात घ्या. किंवा रोग असा वर्ड दिलाय त्यांनी, विच मीन्स रोग, दॅट मीन्स व्हेरी बॅड मॅनर्ड ऑर डिसरेप्युटेबल पर्सन. देन थर्ड हिस्टॉरिक नॉवेल. आता ऐतिहासिक नॉवेल की ज्यामध्ये पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. Such novels are set in period earlier than that of the writing. Then fourth epistolary novel, म्हणजे एक प्रकारे पत्र स्वरूपात म्हणतो आपण. Epistolary, that means we are called letter. See this, the word epistolary derives from the Latin word epistula, which means a letter. The epistolary novel is that in which the writer presents the narrative through a series of correspondence or other documents. Although letters are the most common basis of epistolary novel, diary entries are also popular from this type. Okay, in the form of letter we are called, that's called as the epistolary novel. Then next gothic novel. थोडंसं ही एक प्रकारे म्हणतो आपण 16th century 14th century मधली जी शिल्पकला आहे त्याला सुद्धा गोथिक स्ट्रक्चर म्हटलं जातं. तर ह्या नॉवेलमध्ये त्या पद्धतीचंच एक प्रकारे हॉन्टेड बिल्डिंग्स म्हणजे अतिशय पुरातन अशा बिल्डिंग्स वगैरे त्यामध्ये दिले जातात. द नॉवेल्स दॅट इन्क्लूड टेरर, मायस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ, डिके अँड हॉन्टेड बिल्डिंग्स. बघा, भूत, प्रेत, आत्मा, भयानक असं जादुई असं म्हणतो आपण ह्या नॉवेल्समध्ये कॅरेक्टर्स असतात. दॅट्स कॉल्ड ॲज अ गोथिक नॉवेल.
प्रत्येक नॉवेलच्या एक्सप्लेनेशनमध्ये त्याचे मिनिंग्स वगैरे दिलेत, हे पाठच करावं लागणार आहेत, कारण का ह्यात प्रत्येकात 2, 2.5, 3 असे सेंटेन्स तुम्हाला लिहावे लागणार आहेत. देन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल दॅट मीन्स आपण ऑटोबायोग्राफिकल स्टोरी बघितलीत, लक्षात घ्या. ऑटोबायोग्राफिकल आत्मचरित्र, की ज्या वेळेला एखादा ऑथर स्वतःच्याच लाईफमधले इन्सिडेंट एक्सप्लेन करतात. सी दिस, the autobiographical novel is the novel based on the life of the author. However, the author changes the places and the names of character. फक्त कॅरेक्टरचे नेम वगैरे चेंज करून लाईफ इन्सिडेंट ऑथरचेच असतात. दॅट्स कॉल्ड ॲज अ ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. Or even may change or avoid certain details of his life. It may or may not be in the first person narration. ऑटोबायोग्राफिकल आहे म्हणून फर्स्ट पर्सन नॅरेशन यूज केलं जात नाही, कारण का कॅरेक्टर तिथं दुसरी घेतलेली असतात, फक्त लाईफ स्टोरी त्यांची असू शकते. ॲलिगोरिकल नॉवेल. ॲलिगोरिकल नॉवेल दॅट मीन्स सिम्बॉलिक म्हटलंय त्याला. आणखीन एक वर्ड आहे बघा त्याला, पॅराबल असा, की एक रूपकात्मक अशा कादंबऱ्या असतात. अँड ॲलेगोरी इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. मॉरल स्पिरिच्युअल लेसन सुद्धा यातून दिले जातात, लक्षात घ्या. The surface meaning of such novel is different from the symbolic meaning of it. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical and philosophical. Allegorical नॉवेल जे आहेत ते कुठल्या लेवलचे असतात बघा. पॉलिटिकल असू शकते, रिलिजियस असू शकतं, हिस्टॉरिकल और फिलॉसॉफिकल. ओके, नेक्स्ट युटोपियन dystopian novel. Utopia that means imaginary community or society possessing the ideal qualities. It is a common literary theme, especially in science fiction or speculative fiction. एक प्रकारे म्हणतो आपण सोशल पॉलिटिकल फॉर्मच त्याने एक्सप्लेन केलेला असतो, हे की इमॅजिनरी कम्युनिटी थोडक्यामध्ये. देन सायकोलॉजिकल नॉवेल. सायकोलॉजिकल नॉवेलमध्ये काय आहे? नॉवेल इज अ वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट. थोडंसं एक प्रकारे इमोशनल लेवल किंवा माइंड कॅरेक्टर दिलेलं असते तिथं, इंटरनल लाईफ थोडक्यामध्ये कॅरेक्टरची. दॅट इज इंटरनल लाईफ ऑफ प्रोटॅगोनिस्ट. प्रोटॅगोनिस्ट दॅट मीन्स कॅरेक्टर और इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज एक्सटर्नल फॅक्टर्स. ओके. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. सायकोलॉजिकल फॉर्ममध्येच येते, लक्षात घ्या. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस novel. Stream of consciousness is a phrase continued by William James in his treatise Principle of Psychology in 1890. It means flow of the thoughts. बघा, विल्यम जेम्सचं एक म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी असं एक बुक आहे, त्यामध्ये त्यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हे नॉवेलचा प्रकार किंवा कशा पद्धतीने असू शकतो. त्यामध्ये काय आहे तर थॉट्स असतात, लक्षात घ्या, की person's thoughts, that means related as a psychological form. Incident in the plot are the sequence of their occurrence. The novelist narrates them as they enter the mind of the character. बघा, अगदी मनात कॅरेक्टरनं प्रवेश केल्यागत अशा पद्धतीचं ते नॉवेल फॉर्म असतो. हिअर बिल्डिंग झोरोमन नॉवेल. बिल्डिंग झोरोमन नॉवेल हा प्रकार कशा पद्धतीने दिलाय बघा. हा जर्मन वर्ड आहे, बिल्डिंग झोरोमन नॉवेल. द जर्मन वर्ड बिल्डिंग झोरोमन किंवा बिल्डिंग सोरोमन असे दोन्ही उच्चार. झोरोमन इंडिकेट ग्रोथ. द फिक्शन बायोग्राफी किंवा फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर. एक स्पिरिच्युअल, मॉरल आणि सोशल असं एक प्रकारे डिव्हाइस आहे बघा. हे जर्मन वर्ड पासून तयार झालेला हा नॉवेलचा प्रकार आहे, की फिक्शनल एक काल्पनिक असं ऑटोबायोग्राफी क्रिएट केलेली असते किंवा बायोग्राफी, आत्मचरित्र किंवा चरित्र. ओके. From their childhood to adulthood. In the first half of the 20th century, a cult pulp magazines became popular in the fantastic fiction.
फॉर द जनरल एंटरटेनमेंट. आता हे फार फेमस झालं कधी, 20th सेंचुरीमध्ये. द पल्प फिक्शन, आता बिल्डिंग जो रोमन नॉवेल आहे त्यालाच तो वर्ड आहे बघा, पल्प मॅगझिन फॉर्म किंवा पल्प फिक्शन. प्रोव्हाइडेड बिल्डिंग ग्राउंड ऑफ द डिटेक्टिव्ह नॉवेल्स आर सायन्स फिक्शन. सायन्स फिक्शन इज अ जनर और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट्स टेक्नॉलॉजी. आता फ्रँकेस्टियन बाय मॅरी शेली 1823 मध्ये, दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ फर्स्ट नॉवेल बेस्ड ऑन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे सायन्स फिक्शन, इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट असतील किंवा सेटिंग, फ्युचरिटिक सायन्स फॉर्म टेक्नॉलॉजी, स्पेस ट्रॅव्हल, टाइम ट्रॅव्हल, पॅरलल युनिव्हर्स, हा सगळा भाग जो सायन्स फिक्शनचा आहे तो लक्षात घ्या. त्याच्यावर 20th सेंचुरीमध्ये आणि 19th सेंचुरीमध्ये एक प्रकारे नॉवेल्स लिहिली गेली आणि तो जनर लक्षात घ्या, तो टाईप किंवा ते काइंड अतिशय फेमस झालं. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सब जनर of crime fiction, mystery fiction, in which an investigator or detective, either professional or amateur, investigates crime upon a murder. म्हणजे थोडंसं सुपरनॅचरल थिंगच्या अपोजिट येतं हे, की एक प्रकारे फिक्शियस फॉर्म तयार करून त्यामध्ये काही मर्डर असतील, क्राईम असेल ते शोधून काढायचं डिटेक्टिव्ह लेवलवर. तो फॉर्म लक्षात घ्या, बिल्डिंग जो रोमन नॉवेल फॉर्ममध्ये येतो. अशा पद्धतीनं हे सगळे नॉवेलचे टाइप्स आहेत. दीज आर द टाइप्स ऑफ नॉवेल दॅट्स वी टुडे स्टडीड. आफ्टर दॅट वी कंप्लीटेड द ब्रेन स्टॉर्मिंग.